सिरीज संपल्यानंतर सिरीज संपेपर्यंत आम्हाला काहीच कळत नव्हतं, कारण बॉल कुठून जात होता कुठे जात होता आणि ते बॉल टेम्परिंग करत होते ते आम्हाला माहीत नव्हतं. परंतु आता संदीप बोला दिलीप दोशीबद्दल, त्यामुळे 4 विकेट पडल्या की दिलीप दोशी पॅड लावायला सुरुवात करायचा. आणि मी त्याला एकदा विचारलं की आमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे का, तो नाही ॲक्लेमेटाईज करतोय कंडिशन्स वगैरे. आणि तो एकमेव असा 11वा बॅट्समन होता की त्याचे बॅटिंगचे शूज होते, त्याची स्वतःची बॅट होती, हेल्मेट, आर्म गार्ड, चेस्ट गार्ड सगळं तो घालून जायचा. आणि तुझ्या बॅटिंगला जाता ते इम्रान खान बघायचा आहे की तो हा बॅटिंगला आला की तो अब्दुल कादरी बॉलिंग करत असून दे, तुझं सरफराज नवाज करू दे, तो पहिला बॉल त्याच्याकडनं घ्यायचा आणि पहिल्या बॉलला त्याला बोल्ड करायचा. असे अनेक टेस्ट मॅच झाले आणि मला येऊन बोलायचा, माझं काय चुकतंय. तर म्हटलं तू मिडल स्टंप गार्ड घे, कारण तू असा बाहेर पडतोस तर ॲटलिस्ट बॅटला बॉल लागेल. परत तो गेला, परत इम्रान खान आला, परत त्याला बोल्ड केला, परत माझ्याकडे आला. मी काय करू, म्हटलं तू जाऊन सुनीलला विचार. सुनील त्याला बोलला की तो ऑप्शनचा गार्ड घे, मग तू मिडल स्टंपवर तरी येशील. 6 टेस्ट मॅच झाल्या आणि त्याने इम्रान खानने कमालच केली. आणि आम्ही शेवटची टेस्ट मॅच संपली आणि अब्दुल कादर आणि जावेद मेहता माझ्या रूममध्ये आले आणि आम्ही गप्पा मारत होतो. मी म्हटलं इम्रानने कमाल केला आहे, 42 विकेट्स इन 6 टेस्ट मॅचेस. तर दोघे गप्प बसले. पण तुम्ही ॲप्रिशिएट करत नाही काय, अरे मैंने भी यार 30 विकेट निकाला, उसने 42 निकाला, ठीक है, लेकिन उसमें यार 12 दिलीप दोशी के है. दिलीप दोशी हा असा होता. एकदा मला आठवतं आम्ही ॲटलीस्ट सेम टेस्ट मॅच जे संदीपने 174 केल्या, त्या मॅचला तो मिडॉनला फिल्डिंग करत होता आणि ॲटलेटची बाउंड्री 120 यार्डाची होती. मग आता रोप्स टाकतात, पण पूर्वी कसं होतं की अगदी एंडपर्यंत जायचे बॉल. आणि ग्रेग चॅपलने कपिल देवला स्ट्रेट ड्राईव्ह केला आणि दिलीप दोशीला धावायला लागला शेवटपर्यंत, आणि त्याच्या पाठी 2-3 आणखीन फिल्डर त्याचा थ्रो घ्यायला. आणि ग्रेग चॅपलने 4 रन धावून काढल्या आणि 5वी काढताना त्याने बघितलं दिलीपने आणि त्याने बॉल बाउंड्रीच्या बाहेर किक केला. तर त्याला सगळ्यांनी बोलले, अरे एक्सट्रीम प्रेझेन्स ऑफ माइंड यार, तू 1 रन बचाया. मला 1 नहीं 2 रन बचाया मैंने. मतलब कैसे, 1 फॉर द थ्रो. त्या पाकिस्तान टूर नंतर 83 मध्ये वेस्ट इंडिजची टूर होती आणि वेस्ट इंडिज टूरमध्ये त्यावेळेला त्यांचा पण बॉलिंग अटॅक म्हणजे दोन्ही बाजूनी तोफखाना चालल्यासारखा. अँडी रॉबर्ट्स, मायकल होल्डिंग, जोल गार्नर, माल्कम मार्शल. आणि आपल्या टीममध्ये तेव्हा 2 यंग स्पिनर्स मणिंदर सिंग आणि एल शिवरामकृष्णन आपण घेऊन गेलो होतो. तेव्हाच्या काही आठवणी आहेत? एकाच आठवड्यात मला आठवतं की याची दोन्ही साईडने 4ही बाजूला तोफखाना होता, कारण त्याचे 4 बॉलर्स खेळायचे, फास्ट बॉलर्स, आणि 8 बॉलर्स बाहेर बसलेले असायचे. आणि एकदा मला आठवते अजूनही माझ्या पहिल्या टूरवरती आमची पहिली टेस्ट मॅच बार्बाडोसला 3 दिवसात संपली. कारण अँडी रॉबर्ट्स, होल्डिंग आणि त्या पेसला आम्ही तेवढे खेळलो नव्हतो. आणि 3 दिवसात मॅच संपली आणि आमचे कॅप्टन बिशन सिंग मी ते बोलले की चला आपण नेट लावूया म्हणून आणि बॅटिंगची प्रॅक्टिस करूया. पण आमच्याकडे बॅटिंग प्रॅक्टिस करायला आमच्याकडे फास्ट बॉलर नव्हते. आमच्याकडे मदन लाल होते आणि मोहिंदर रमन होते. हा आमचा अटॅक होता. आता फास्ट बॉलिंग कोण करणार, तर तिकडे असा काळा माणूस उभा होता, हाफ पॅन्टमध्ये, 2 पट्टे चपला घालून उभा होता. बिशन त्याला तू टाकतोस का फास्ट बॉलिंग, तो बोलला मी टाकतो फास्ट बॉलिंग. त्याने चपला बाजूला काढल्या आणि पारस शर्मा म्हणून बॅटिंग करत होता. त्याने पहिला बॉल असा कानाखालून काढला, तो बोले इसको बंद करो यार. आणि त्याच्यानंतर एल शिवरामकृष्णन म्हणून तो आमचा लेग स्पिन होता आणि वॉज 16 years old दॅट टाइम. आणि तो शेवटची टेस्ट मॅच अँटिगाला खेळणार होता. त्या दिवशी पार्टी होती, 2-3 बिअर मारल्या 16व्या वर्षी. आणि तिकडे व्हीव रिचर्स, होल्डिंग, लॉयड सगळे असे बसले होते. त्यांच्याकडे गेला आणि व्हीवला बोलला, Man, I'm playing tomorrow. I'll get you out tomorrow. So we were, man, all the best. First game, all the very best.
मॅन आय एम सिरियस आय विल गेट यू आउट टुमॉरो. 3-4 बिअर मध्ये तो पण टाक. तो शेवटी मी वैतागला. तो बोला मॅन इफ यू बोल लेग स्पिन आय विल हिट यू ओव्हर मिड ऑफ. इफ यू बोल गुगली आय विल हिट युअर मिड ऑन. इफ यू बोल स्ट्रेट आय विल हिट थ्रू यू. वा. सो आता आपल्याला कळलं की 81 मग 82